एकीकडे रोज महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या आपण बघतोय, तर दुसरीकडे राजकीय पक्षात देखील महिलांना संघर्ष करावा लागतोय। त्या महिला नेत्याचा काँग्रेसमध्ये मानसिक छळ झालाय का? आपल्याच नेत्याकडून काँग्रेसमधील जातीयवादाचा चेहरा उघड करण्यात आलाय। काँग्रेसच्या जातीवादाचं खरं रूप जगासमोर आणत महिला नेत्यानं गंभीर आरोप केलेत। म्हणजे किती खाली जाऊ शकता? आणि मला हाही प्रश्न विचारायचा आहे, जर सगळ्या समाजाचे लोक 2 मतदारसंघात चालतात तर मेरिटच्या आधारावर मग अनुसूचित जाती समाजाचा असलेला उमेदवार 2 मतदारसंघामध्ये का चालत नाही? अखेर त्या महिला नेत्यानं जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिलाय। काय आहे संपूर्ण प्रकरण? चला तर जाणून घेऊया। राज्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। अनेक नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात जात आपल्या पक्षाला रामराम ठोकत आहेत। त्यातच चंद्रपूरमध्येही असाच एक काहीसा प्रकार घडलाय। तिथे थेट जातीवादाचा आरोप करत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। काँग्रेस पक्षाचा जातीयवादी चेहरा आपल्याच पक्षातील एका व्यक्तीनं उघड केलाय। चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेंबसकर यांनी काँग्रेसमधील जातीयवाद जगासमोर आणलाय। खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूरला आपली खाजगी मालमत्ता समजतात, त्यांना इतर समाजाचे कार्यकर्ते चालत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय आणि आपल्या जातीमुळे काँग्रेसमध्ये आपल्याला जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूक मिळते असं म्हणत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। काहीच दिवसांपूर्वी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथे झालेल्या मेळाव्यात आपल्याच पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरुद्ध देखील जातीयवादी विधान केलं होतं। खरं तर लोकसभेपासूनच धानोरकर आणि वडेट्टीवार हा वाद जगजाहीर आहे। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अल्पसंख्याक समाज आपल्यावर राज्य करतोय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। पुढारलेपणाचं सोंग आणून जगाला अक्कल शिकवणारी काँग्रेसच किती जातीयवादी आहे हे आता साऱ्या महाराष्ट्राला कळतंय। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।